हरे कृष्णा. प्रेम सागर श्री कृष्ण हा ग्रंथ श्रील प्रभुपादांनी लिहिला आहे. या ग्रंथाचं वाचन आजपासून आपण करणार आहोत. तर ह्या ग्रंथाचं मुखपृष्ठ बघूया, पहिलं चित्र कवर बघूया. त्यावर प्रेम सागर श्रीकृष्ण लिहिलं आहे आणि श्रील प्रभुपादांचं नाव लिहिलं आहे, ते वाचूया. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर असे हे जे श्रील प्रभुपाद आहेत, त्यांनी हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन या संस्थेची स्थापना केली, म्हणून त्यांना संस्थापक म्हणतात. आणि त्यात मार्गदर्शन करणारे ते आचार्य आहेत, म्हणून आचार्य पण त्यांना म्हणतात. म्हणून ते एकूण मिळून झालं संस्थापक आचार्य. अशा प्रभुपादांना आपण दंडवत प्रणाम करूया आणि ह्या ग्रंथाबद्दल जाणून घेऊया. पहिलं चित्र बघतोय आपण भगवान श्रीकृष्णांचं. अतिशय सुंदर दर्शन आपण भगवंतांचं घेतोय. आणि हा जो ग्रंथ आहे त्याच्या मागच्या बाजूला काय लिहिलं आहे ते वाचूया. श्रील प्रभुपादांचा फोटो दिसतो आहे आणि खाली लिहिलं आहे, आपण सर्व आनंद शोधत आहोत, परंतु आपल्यापैकी फारच कमी जणांना माहीत आहे की खऱ्या आनंदाचा आधार एक शाश्वत वस्तू आहे, जी क्षणभंगूर भौतिक वस्तूंच्या पलीकडे आहे. आपण या क्षणिक भौतिक शरीराच्या माध्यमातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि म्हणूनच आपण अपयशी होत आहोत. चेतन आत्मा शाश्वत आहे आणि परम भगवंत सुद्धा शाश्वत आहेत, म्हणून त्यांच्या प्रेममय संबंधांचे आदान प्रदान सुद्धा शाश्वत आहे. जशी कृष्ण भावनेद्वारे आपण आध्यात्मिक प्रगती करतो, तसा आपण आध्यात्मिक आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो. श्रील प्रभुपाद या ग्रंथामध्ये साधारणतः आपण काय बघणार आहोत याचा आशय इथे सारांश रूपात सांगत आहेत. तर प्रथमतः आपण जाणलं पाहिजे की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. हे कसं समजून घ्यायचं आपण, की आपण म्हणतो हा माझा हात आहे, हे माझं डोकं आहे. मग माझं म्हणजे मी कोण आहे? मी हातापासून वेगळा आहे, मी डोक्यापासून वेगळा आहे. तो मी म्हणजे आत्मा आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण कोण आहोत? चेतन म्हणजे ज्याच्यात चैतन्य असलेलं दिव्य असे आध्यात्मिक नित्य अस्तित्वात राहणारे असे आपण आत्मा आहोत. आणि भगवंत कसे आहेत? भगवंत सुद्धा एक सच्चिदानंद आहेत, दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत, नित्य निवास करणारे आहेत. तर अशा भगवंतांचे आपण अंश आहोत. त्यामुळे आत्मा जो आहे त्यालाही भगवंतांचे हे सगळे गुण प्राप्त होतात, कारण तो भगवंतांचा अंश असतो म्हणून. आणि हा जो जीव आहे, जीवाला आत्मा पण म्हणतात, जीवात्मा पण म्हणतात. तर हा जो आत्मा आहे त्याचं स्वरूप म्हटलं जातं, म्हणजे त्याचं तो कार्य काय करतो? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. त्याचं स्वरूप, त्याचं खरं जे जीवन आहे ते काय आहे? तो भगवंतांचा कायम शाश्वत असा दास आहे. हा जो जीवात्मा म्हणजे त्याला आत्मा म्हणतात, जीव म्हणतात, त्याचं कार्य काय आहे? भगवंतांची भक्तिमय सेवा करणं. जेव्हा असा जीव भगवंतांची भक्तिमय सेवा करतो, म्हणजे स्वतः तो आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक असलेल्या भगवंतांची सेवा करतो, तेव्हाच त्याला खरा आध्यात्मिक आनंद प्राप्त होऊ शकतो. आता ही सेवा कशी करायची भगवंतांची? हा जो जीवात्मा आहे तो अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा जी आहे त्यातनं त्यांचं मार्गदर्शन घेतो, त्या आचार्यांचं, त्या भक्तांचं. आणि तो ही कशी भक्ती करायची, भगवंतांची कशी सेवा करायची, हे सगळं शिकतो.
आपलं हे जे शरीर आहे, आपला आत्मा आहे, म्हणजे आपण आहोत आत्मा, ते आपण या शरीराच्या आत आहोत. पण हे जे शरीर आहे ते भौतिक आहे. का भौतिक आहे? कारण हे भौतिक पंचमहाभूत जे आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, या भौतिक घटकांपासून, पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. हे जे शरीर आहे ते क्षणभंगूर आहे असं म्हटलं जातं, कारण की ते कायम टिकणारं नाहीये म्हणून. आणि या शरीरापासून जो मिळतो तो आनंदही कसा असतो? क्षणभंगूर असतो, अगदी थोडासा काळ टिकणारा असतो. पण आपल्याला कसा आनंद हवा आहे? कायम टिकणारा आनंद. आणि तो आनंद फक्त आपण भगवंतांशी जेव्हा जोडले जाऊ तेव्हाच प्राप्त करू शकतो. तर आपण पुन्हा कवर बघूया. पहिलं, प्रेमसागर श्रीकृष्ण. तर असे हे जे भगवंत आहेत ते प्रेमाचा सागर आहेत. समुद्र कधीही आटत नाहीत. तसा भगवंतांचा जो हा प्रेमसागरपणा आहे, प्रेमाचे सागर असलेले जे भगवंत आहेत, त्यातलं प्रेम आपण कितीही घेतलं तरी ते न संपणारं आहे. पण हे प्रेम आपण कधी चाखू शकतो भगवंतांबद्दलचं प्रेम? जेव्हा आपण भगवंतांची अतिशय प्रेमाने भक्तिमय सेवा करतो तेव्हा आपण हा जो प्रेमाचा आस्वाद आहे तो चाखू शकतो. तर ग्रंथात बघायला सुरुवात करूया. एक एक पान उलटते आहे मी. एक पान उलटलंय आणि लिहिलं आहे इथे, श्री गुरु गौरांग जयतहा, म्हणजे श्री गुरुदेवांचा जय जयकार असो. आपले सगळे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील सगळे आचार्य होऊन गेले आहेत, सगळ्या गुरूंना दंडवत प्रणाम करतो आहोत आपण. आणि गौरांग जयत, चैतन्य महाप्रभूंना गौरांग महाप्रभूही म्हणतात. तर असे हे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांचाही जय जयकार असो. पुढचं पान आपण उलटल्यावर आपल्याला डाव्या हाताला दिसतं की हा जो ग्रंथ आहे प्रेमसागर श्रीकृष्ण, हा मराठीत आहे, पण श्रील प्रभुपादांनी हा ग्रंथ जो लिहिला आहे तो इंग्रजी भाषेत लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे ऑन द वे टू कृष्णा. ऑन द वे टू कृष्णा. त्या पुस्तकाचं भाषांतर म्हणजे हा मराठी ग्रंथ प्रेमसागर श्रीकृष्ण. तर प्रकरण पहिले आहे ते आपण आता वाचायला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. प्रकरण पहिले, सुखाचा राजमार्ग. आपण सर्वजण सुखाच्या शोधात आहोत, परंतु आपल्याला खरे सुख काय आहे हे माहीत नाही. जगात सुखाच्या कल्पनेसंबंधी बरेच काही सांगितले जाते, परंतु आपणास फारच थोडे लोक सुखी आढळतात. याचे कारण फारच थोड्या लोकांना खऱ्या सुखाचा स्तर क्षणभंगूर वस्तूंच्या पलीकडे आहे याची कल्पना असते. या खऱ्या सुखाविषयी भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे. तर इथे प्रभुपाद म्हणतात की सगळे सुखाच्या शोधात आहोत, पण कुठे काय खरं सुख आहे ते माहिती नाहीये. बरेचदा आपण सुख शोधताना आपल्या भौतिक स्तरावर, शारीरिक स्तरावर सुख शोधत असतो, पण ह्या भौतिक गोष्टींकडून, जड गोष्टींकडून आपण जेव्हा सुखाची अपेक्षा करतो तेव्हा ते कसं आहे? क्षणभंगूर आहे, काही काळ राहणारं हे सुख आहे. पण खरं सुख कसं आहे? कायम राहणार आहे, पण ते फारच थोड्या लोकांना माहिती आहे. आणि या सुखाविषयी, या खऱ्या सुखाविषयी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचा जो 6वा अध्याय आहे त्यामध्ये समजावून सांगत आहेत. तर ते काय आहे ते आपल्याला, हा जसं प्रकरण आपण वाचत जाऊ पुढे प्रभुपाद आपल्याला समजावून सांगणार आहेत. पुढे वाचूया. सामान्यतः इंद्रियांच्या माध्यमातून सुख अनुभवता येते. तर इंद्रिय म्हणजे काय आहेत? ही जी ज्ञानेंद्रिय असतात. ज्ञानेंद्रिय कोणती? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा.
कर्मेंद्रिय असतात ती, कर्मेंद्रियाला काय म्हणतात? कर्मेंद्रिय हात, पाय, जिव्हा जी बोलण्याचं कार्य करते ती, आणि खालचे जे मलमूत्र विसर्जन करणारी इंद्रिय आहेत ती, ही सगळी कर्म करणारी इंद्रिय आहेत. हा जो सामान्यतः मनुष्य काय करतो? इंद्रियांच्या माध्यमातून सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो. तर एखादा पाषाण आहे, पुढे वाचते, एखादा पाषाण, पाषाण म्हणजे दगड आहे, त्याला इंद्रियानभावी सुखदुःखांची जाणीव होऊ शकत नाही. दगडाला काही इंद्रिय नाही आहेत, ते जड आहे, जड तत्व आहे, त्यामध्ये काही चेतना नाही आहे, त्यामुळे त्याला इंद्रिय पण नाही आहेत आणि सुखदुःखाची त्याला जाणीव पण होऊ शकत नाही. प्रगत भावना किंवा चेतना अप्रगत चेतनेच्या तुलनेत सुखदुःखांची जाणीव अधिक चांगल्या रीतीने करू शकते. तर आता हे जे प्रगत भावना वगैरे आहे ते आधी समजून घेऊया. जीव आहे तो वेगवेगळ्या योनींमध्ये शरीर धारण करत असतो, हे आपल्याला माहिती आहे. 84 लाख योनीमध्ये जीव फिरत असतो. तर त्याच्यातील जो चेतनेचा किंवा भावनेचा जो स्तर आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे कसं आहे, जाणीव होणं जी असते, जाणीव, पुढे आपल्याला हे सगळं कळणार आहे. तर चेतना, जे त्याची चेतनेचा स्तर आहे तो वेगवेगळा आहे. जसं योनी कुठच्या आहेत? जलचर योनी आहेत पाण्यातल्या, मग वनस्पती आहेत, कीटकांच्या योनी आहेत, अनेक साऱ्या पक्ष्यांच्या आहेत, पशूंच्या योनी आहेत, मनुष्यांच्या योनी आहेत. अशा विविध योनीमध्ये जी जीवाची चेतना आहे ती वेगवेगळी असते. अगदी वृक्षांची म्हणाल, वनस्पतींची, तर ती कशी चेतना खूपच अप्रगत आहे. पण जसं जसं वेगवेगळ्या योनींमध्ये जीव जातो तशी त्याची चेतना प्रगत होत जाते. म्हणजे वनस्पतींपेक्षा पशूंची चेतना जास्त आहे आणि पशूंपेक्षा मनुष्यांची चेतना जास्त आहे, अशा रीतीने पुढे प्रभुपाद सगळं समजवत आहेत. वृक्षांना चेतना असते, परंतु ती कशी असते? अविकसित असते, त्याचा विकास काही झालेला नसतो. वृक्ष प्रदीर्घ काळापर्यंत वेगवेगळ्या वातावरणात दुःख भोगत राहतात आणि त्याची त्यांना जाणीवही होत नाही. जर मनुष्याला वृक्षांप्रमाणे केवळ 3 दिवस किंवा त्याहून अल्पकाळ उभे केले तर तो हे सहन करू शकणार नाही. आता वृक्ष आहेत ते अनेक वर्ष बाहेर उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडी वाऱ्यामध्ये एकाच जागी उभे आहेत आणि सगळं सहन करता आहेत. पण असं मनुष्य सहन करू शकणार नाही. का? वृक्ष हे सहन करू शकतात कारण वृक्षांची जी चेतना आहे, जी जाणीव होण्याची जी शक्ती आहे ती कशी आहे? खूप अविकसित आहे. त्यामुळे ते हे सगळं सहन करू शकतात. पण जो मनुष्य आहे ते हे सहन करू शकत नाही. त्याला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. अशा तऱ्हेने हे चेतनेची माहिती आहे. सारांश हाच आहे की प्रत्येक जीवाला आपल्या चेतनेच्या विकासानुसार सुखाची किंवा दुःखाची जाणीव होते. पुढे वाचूया. या जगात आपण जे सुख अनुभवतो ते खरे सुख नाही. आपण म्हणतो की अरे मला हे सुख मिळालं, ते खरं सुख नाहीये. कसं? ते प्रभुपाद समजवतात बघा. वृक्षाला जर आपण विचारले काय तू सुखी आहेस का, तर कदाचित वृक्ष म्हणेल हो, या ठिकाणी ऊन पावसात मी अगदी फारच सुखी आहे. हे सुख कदाचित वृक्षासाठी चांगले असेल. वृक्ष आहे, हिरवीगार पानं आहेत, अशी तो हलवत आहे आणि तो सांगेल की मी सुखी आहे. पण मनुष्यासाठी हे अतिशय निम्न स्तराचे सुख आहे, कमी आहे. हे मनुष्य म्हणेल छे छे, हे तर माझ्यासाठी हे काही सुख नाहीये. म्हणजे वृक्षासाठी ते सुख आहे तसं उभं राहणं, पण मनुष्यासाठी ते सुख नाहीये. निरनिराळ्या प्रकारचे आणि स्तराचे जीवात्मे आहेत. त्यांच्या सुखाच्या कल्पना आणि जाणीवा देखील निरनिराळ्या प्रकारच्या आणि स्तराच्या आहेत. एखादा पशु दुसऱ्या पशुला कत्तलखान्यात मरताना पाहिल
आणि स्वतः मात्र आपल्या समोरील गवताचा आस्वाद घेत राहील, कारण त्याला आपणही यानंतर मारले जाणार आहोत ही जाणीवच नसते. आता कत्तलखान्यांमध्ये अनेक पशु उभे असतात, दोरीने बांधलेलं असतं त्यांना, आणि ते गवत खात असतात. त्यांच्या समोरच एक पशु आत नेला जातो कत्तलखान्यामध्ये, त्याला मारलं जातं, ते किंचाळण्याचे आवाजही ऐकतात. पण अनेकदा हे जे पशु आहेत, बकरे वगैरे जे आहेत, ते आरामात आपलं गवत खातच असतात. त्यांना जाणीवच नसते की आता पुढचा माझा नंबर आहे, माझा गळा कापला जाणार आहे. तो तर हिरवगार गवत मिळतो आहे, त्यातच तो आनंदी आहे. पुढे लिहिलंय बघा प्रभुपादांनी, सध्या तो आनंदी असेल, परंतु दुसऱ्या क्षणी त्याची हिंसा होणारच असते. अशा तऱ्हेने ह्याची पण चेतना कशी आहे, त्याला जाणीव नाहीये. म्हणजे त्याची चेतना पण तितकी मनुष्या इतकी विकसित नाहीये. मनुष्याला असं ठेवलं तर मनुष्य थांबेल का तिकडे? नाही. पण तो जो बोकड, बकऱ्या बोकडना कापतात तेव्हा त्यांना काही जाणीव नसते. पुढे वाचूया. सुखाचे निरनिराळे स्तर आहेत, तरी देखील आत्यंतिक सुख कोणते? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता हे जे आत्यंतिक सुखावर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये 6वा जो अध्याय आहे त्यामध्ये चर्चा केली आहे. तर प्रभुपाद 6.21 ते 6.28 या सर्व श्लोकांचा आधार घेत आपल्याला ह्या पूर्ण प्रकरणभर सगळं शिकवणार आहेत की खरं जे आत्यंतिक सर्वश्रेष्ठ सुख आहे ते कोणतं आहे. पहिला श्लोक आपण हे वाचूया. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, भगवद्गीता 6.21. सुखम आत्यंतिकम यद्वत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. मनुष्य त्या आनंदमय अवस्थेत समाधी दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवास आलेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही. तर हा जो श्लोक आहे त्यामध्ये प्रभुपाद आपल्याला हे भाषांतर करतात, त्यामध्ये समजावून सांगतायत ह्या श्लोकाचा अर्थ. ह्या जो मनुष्य आहे तो आनंदमय अवस्था आहे त्याची, ती कशी तो प्राप्त करू शकतो? दिव्य इंद्रियांद्वारे तो प्राप्त करतो आहे. आणि असं जे आनंद मिळतो आहे त्याला भगवंतांची, जेव्हा तो जोडला जातो, भगवंतांची भक्ती करतो आहे किंवा भगवंतांवर त्यांनी ध्यान केंद्रित केलं आहे समाधी अवस्थामध्ये, म्हणजे स्मरण करतो आहे, चिंतन करतो आहे, त्यावेळी त्याला अमर्याद दिव्य सुख प्राप्त होत आहे. अशा तऱ्हेने तो जेव्हा कृष्ण भावनाभावित भक्त जो आहे, कृष्ण भावनेचा त्यांनी स्वीकार केला आहे आणि तो भगवंतांची भक्ती करून हे जे सुख प्राप्त करतो आहे ते कसं आहे? अमर्याद, मोजता न येण्यासारखं आहे, दिव्य असं सुख आहे. आणि जेव्हा त्याला असं सुख मिळायला लागतं त्यानंतर तो म्हणजे अशा सुखामध्ये तो स्थित होतो, तेव्हा त्यापासून, त्या सत्यापासून तो कधीच ढळत नाही. म्हणजे त्याला कोणत्याही पुढे काहीही हे इतकं श्रेष्ठ आहे सुख भगवंतांची भक्ती करून मिळालेलं की त्याच्या पलीकडे काही श्रेष्ठ सुख आहे असं त्याला कधीच वाटत नाही. तो जाणतो की सर्वात श्रेष्ठ सुख, सुखम आत्यंतिकम, परम सुख भगवंतांची भक्ती करूनच मिळतं. पुढे वाचूया. तर हा थोडंसं समजावून सांगते इकडे. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण जातो आणि भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्तिमय सेवा करतो. आता अनन्य भक्तिमय सेवा म्हणजे नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांचीच तो भक्तिमय सेवा करतो. तेव्हा तो आनंदमय अवस्थेत दिव्य सुखात स्थित होतो. आता कृष्ण भावनाभावित होणे म्हणजे काय आहे? अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा जी आहे
तर हे म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांनी 4 जणांना उपदेश दिला. एक तर लक्ष्मी देवींना दिला, ब्रह्माजींना दिला, रुद्र म्हणजे शिवजींना दिला उपदेश आणि 4 कुमारांना दिला उपदेश. तर ह्या सगळ्यांनी म्हणजे लक्ष्मी देवीनी, ब्रह्माजींनी, रुद्रांनी आणि कुमारांनी आपापला संप्रदाय सुरू केला. त्यांनी हे ज्ञान आपल्याला भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या शिष्यांना दिलं. त्यांच्या शिष्यांनी ते ज्ञान आत्मसात केलं, त्याच्यावर अभ्यास केला आणि पुढे स्वतःच्या शिष्यांना ते ज्ञान दिलं. अशा तऱ्हेने हे जे भगवंतांकडून आलेलं ज्ञान आहे गुरुशिष्य परंपरेद्वारे, त्याला म्हटलं जातं अधिकृत गुरुशिष्य परंपरा. तर असं हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आलेलं जे वैदिक ज्ञान आहे, वैदिक ज्ञान म्हणजे वेदांचं ज्ञान, ज्यामध्ये सगळं आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं ज्ञान, भगवंतांविषयी सांगितलेलं ज्ञान, आत्म्याबद्दल सांगितलेलं ज्ञान, हे सगळं आहे. ते हा जो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतनं आपण प्राप्त करू शकतो. तर असं जेव्हा हे परंपरेतून ज्ञान मार्गदर्शन आपल्याला होतं, प्राप्त होतं, तेव्हा आपण काय काय जाणतो की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, मी भगवंतांचा अंश आहे, त्यांचा नित्यदास आहे, मी भगवंतांची सेवा केली तरच सुखी होऊ शकतो. हे ज्ञान जेव्हा मनुष्याला प्राप्त होतं तेव्हा तो हे जे भक्त आहेत अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे वैष्णव आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार हरिनामाचा जप करतो. नामाचा जप करतो म्हणजे तो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जो महामंत्र आहे याचा जप करतो. वैदिक शास्त्र, भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, यांचं श्रवण करतो. कोणाकडून श्रवण करतो? भक्तांकडून करतो. जे भक्त भगवंतांच्या भक्तीमध्ये लागले आहेत. असंच कोणीतरी उठला आहे ज्याला गुरुशिष्य परंपरा नाही आहे, कोणत्याही नियमांचं पालन करत नाही आहे, जो भगवंतांची भक्ती करत नाही आहे, अशा कोणाकडूनही हा जो भक्ती शिकतो आहे तो माणूस बाहेरच्या लोकांकडून कोणाकडून शिकत नाही. तर जो अतिशय परंपरेत जो आहे त्याच वैष्णवांकडून, त्याच भक्तांकडून श्रीमद भागवतम, वैदिक शास्त्र वगैरे शिकतो, श्रवण करतो म्हणजे ऐकतो. कानाला श्रवण इंद्रिय म्हणतात, ऐकण्याचं इंद्रिय, म्हणून कानाने ऐकण्याला श्रवण म्हणतात. आणि त्या जे ऐकतो त्याचा हा भक्त जो आहे मनुष्य नवीनच ज्ञान घ्यायला लागलाय, तो त्या सगळ्या ज्ञानाचा अभ्यास करायला लागतो. भगवंतांच्या विविध सेवा करतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी विविध कार्य करायला लागतो. तेव्हा हा जो भक्त आहे, नवीन भक्त झाला आहे, आतापर्यंत तो काय करत होता? फक्त मी आणि मला कसा आनंद मिळेल, माझ्या कुटुंबाला कसं सुख मिळेल ह्याचाच विचार करत सगळी कार्य करायचा. पण जेव्हा तो वैदिक शास्त्रात ऐकतो, वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन घेतो, तेव्हा त्याला कळतं की माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू हे माझं सुख नाहीये, तर काय आहे, मला माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांना बनवायचं आहे. माझी सगळी कार्य मी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करायची आहेत. त्यामुळे आपलं जीवन हा जो नवीन भक्त झाला आहे तो भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून सगळं जगायला लागतो. अशी परिस्थिती जेव्हा हा जो मनुष्य आहे जो आता भक्त होतो आहे त्याला, जेव्हा तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागतो तेव्हा त्याला भक्तीचा दिव्य आनंद मिळू लागतो. आता तो अभ्यास करत आहे तरी तो जाणतो की मी हा अभ्यास करणार आणि मला खूप छान जे मार्क मिळणार आहेत ते मी भगवंतांना अर्पण करेन. मी नोकरी करतो आहे तेही मी लक्षात घेतोय की मी ही नोकरी करणार आहे, धन प्राप्त होणार आहे, त्यातनं मी भक्तीसाठी वेगवेगळे भगवंतांचे ग्रंथ विकत आणेन, भगवंतांची सेवा करेन, मंदिरामध्ये काही दान देईन,
एखाद्या भक्ताला माझ्याकडे प्रसादाला बोलवेन, एखाद्या भक्ताला काहीतरी उपयुक्त असं एखादा ग्रंथ भेट देईल. अशा तऱ्हेने हा जो मनुष्य आहे, जो आता भक्ती मार्गाला लागला आहे, तो जीवनातली सगळी कार्य भगवंतांच्या भक्तिमय कार्यात जोडतो. भगवंतांना आपल्या आयुष्यात त्यांनी आता जोडलेलं आहे. तो आधी स्वयंपाक करून स्वतः लगेच खायचा हा भक्त नव्हता तेव्हा माणूस. पण जेव्हा आता भक्त झाला आहे तेव्हा त्याला कळतंय की मी जे काही स्वयंपाक केला आहे तो आता मला भगवंतांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि भगवंत जेव्हा तो नैवेद्य ग्रहण करतात, स्वीकारतात, तेव्हा जेव्हा आपण नैवेद्य लावलेला जो भोग आहे, मग त्याला भोग पण म्हटलं जातं संस्कृतमध्ये, तर तो जेव्हा भोग आपण बाहेर काढतो, अर्पण केलेलं नैवेद्याचं ताट बाहेर येतं, तेव्हा ते भगवंतांच्या कृपेने, भगवंतांनी त्याच्यावर दृष्टी टाकलेली आहे, आस्वादन घेतलं आहे त्या भोगाचं, नैवेद्याचं. त्यामुळे तो जो बाहेर आलेला नैवेद्य आहे तो काय झालेला आहे, आता भगवंतांच्या कृपेचा प्रसाद झाला आहे आणि त्याचं तो आस्वादन करायला लागतो, म्हणजे खायला लागतो. अशा रीतीने हा जो भक्त आहे तो ही सगळी कार्य करतो, तेव्हा त्याला भक्तीचा दिव्य आनंद मिळायला लागतो. तो भगवंतांच्या सेवेत आपली सगळी जेव्हा इंद्रिय लावतो, त्यावेळी त्याची सगळी जी इंद्रिय आहेत ती कशी कार्य करतात, आध्यात्मिक कार्य करत असतात. आता हे जे भगवंत आहेत ते कसे आहेत, दिव्य आहेत. त्यामुळे भगवंतांच्या सेवेत जे काही लागलं जातं, जे काही सेवेत लागतं भगवंतांच्या, ते सगळं दिव्य बनतं. अशा प्रकारे भक्ती मार्गात जो दृढ झालेला शरणागत भक्त आहे तो भक्तीमध्ये अढळ राहतो. त्याला भक्तीमध्ये इतका रस मिळायला लागतो, इतकं अमर्याद दिव्य सुख मिळायला लागतं की तो पुन्हा भक्ती कधीही सोडत नाही. अशा रीतीने हा 6.21 चा साधारण एकूण अर्थ आहे. पुढे बघूया. आनंदासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. पशूंना प्रगत बुद्धिमत्ता नसते, त्यामुळे ते मनुष्यांप्रमाणे आनंद उपभोगू शकत नाहीत. तर आता हे जे पशु आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं सांगते. पशूंची भोग योनी असते. पशु आहेत ते काय आहेत, भोग योनी. म्हणजे काय, जीव जेव्हा आहे, जीवात्मा जो आहे तो जेव्हा मनुष्य शरीरात असतो तेव्हा त्याने काही पाप केलेलं असतं, तर त्याचं फळ त्या जीवाला कसं मिळतं, पशुचं शरीर मिळून प्राप्त होतं. म्हणजे काय, आता हा जो जीव आहे, जीवात्मा तर आपल्याला कळलं, तो या जगतात आहे, वेगवेगळ्या 84 लाख योनीमध्ये फिरतोय. म्हणजेच काय, वेगवेगळे शरीर त्याला धारण करायला लागत आहे. कधी वनस्पती बनतो, कधी तो पशु बनतो, कधी पक्षी बनतो, कधी कीटक बनतो, असं सगळं बनतो. तर जेव्हा जो जीव मनुष्य जीवनात आहे आणि त्यांनी खूप सारी पापं केली आहेत, तर ते पापाचं फळ म्हणून त्याला मग पशुचा जन्म स्वीकारायला लागतो. पशुचा वगैरे असा जो जीव जन्म मिळतो त्यामध्ये कसं आहे, ती भोग योनी आहे, त्याला आपली पाप कर्म केली आहेत त्याचं फळ भोगायला लागतं. आणि पुढे हा जे मनुष्य योनी जी आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. जीव जेव्हा आहे मनुष्य शरीर धारण करतो, त्याला त्या मनुष्य जीवन आहे ते आहे कर्मयोनी. यामध्ये तो वेगवेगळी कार्य करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे तो करणार, जर जीवात्मा भगवंतांचं ज्ञान त्याला मिळालं आणि भगवंतांची भक्ती करायला लागला, तर तो भक्ती आपली पूर्ण करून भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणजेच काय करू शकतो, तो या जगतामध्ये भगवंतांचं नाम जप करणं, श्रवण करणं, कीर्तन करणं, हे सगळं करून भक्तीत प्रगत होऊन, भक्तीत जर आता 100% पूर्ण झाली त्याची, तर तो भगवत धामात परत जाऊ शकतो. आता हे भगवत धाम म्हणजे काय, आध्यात्मिक जगत आहे जिकडे भगवान श्रीकृष्ण निवास करतात, त्याला गोलोक वृंदावन धाम म्हणतात. खरं तर आपण सगळे तिकडचेच रहिवासी आहोत, आपण सगळे तिकडचे जीव आहोत. पण एक दिवशी आपल्याला इच्छा झाली की मला भगवंतांना सोडून, भगवंतांपासून वेगळं होऊन
उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे भगवंतानी हे जे आपलं भौतिक जगत आहे तिथे आपल्याला पाठवलं आहे. तर असे जे आपण या जगतात आहोत, आता आपल्याला कळलं आहे की मी चूक केली आहे, भगवंतांपासून मी दूर झालो आहे, पण मला आता भक्ती करून पुन्हा भगवंतांकडे जायचं आहे. तर मग मी भक्ती करेन आणि भक्ती पूर्ण झाली की भगवत धामात पुन्हा परत जाईन. तर म्हणून असं आहे जे भक्ती करण्यासाठी म्हणून मनुष्याला इतर योनी आहेत त्यापेक्षा जास्त प्रगत चेतना दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे आणि सुविधा पण दिल्या आहेत. मनुष्यासाठी विविध वैदिक ग्रंथ उपलब्ध आहेत, नंतर अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत, मार्गदर्शक आहेत, वैदिक शास्त्र आहे. या सगळ्याचा उपयोग मनुष्य करून भगवंतांकडे परत जाऊ शकतो. पुढे वाचूया. मृत शरीर, हात, नाक, डोळे आणि इतर अवयव असून देखील आनंद उपभोगू शकत नाही. आता प्रभुपाद आपल्याला शिकवत आहेत की शरीर म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय. तर शरीर जे आहे त्याच्यामधला आत्मा निघून गेलेला आहे. तर ते कसं आहे, मृत शरीर आहे, त्याला तेच अवयव आहेत, जिवंतपणी होते तेच अवयव अजून देखील आहेत. हात आहेत, कान आहेत, डोळे आहेत, सगळे इतर अवयव पण आहे. पण मृत शरीर आनंद उपभोगू शकणार आहे का? नाही. आनंद उपभोगणारी जी आध्यात्मिक चेतना आहे, आध्यात्मिक चेतना म्हणजेच काय, जीवात्मा म्हणजेच आत्मा, तो हे जे शरीर आहे ते सोडून गेलेलं आहे. आणि म्हणून शरीरामध्ये कोणतीच अंगभूत शक्ती नाही. तर ही अंगभूत शक्ती म्हणजे काय आहे, आत्मा. याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल म्हणजे पाणी, अग्नी, वायू, आकाश या जड भौतिक तत्वांनी बनलेलं हे जड शरीर आहे. एवढं आपल्याला कळलं. या शरीरामध्ये जेव्हा चेतन जीवात्मा, चेतन म्हणजे चैतन्यमय असा जो जीवात्मा आहे तो शरीरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळी हे जे शरीर आहे ते कार्य करायला लागतं. आत्मा शरीरात आहे तिथपर्यंत शरीर कार्य करत राहील, चैतन्यमय राहील, जाणीव आहे पूर्ण शरीरात. माझ्या पायाला असं कोणी चिमटा काढला तरी मला जाणवेल. हे कसं आहे, माझ्या शरीरात म्हणजे आत्मा आहे शरीरात म्हणून मला जाणवेल. पण जर आत्मा निघून गेला तर ह्या शरीराला अगदी जाळलंही जातं तरी ते शरीर शांतच राहतं. ठीक आहे, कारण की त्यातली चेतना आहे ती निघून गेली आहे. चैतन्य असलेला जो आत्मा आहे तो निघून गेलेला आहे. पुढे वाचूया. मनुष्याने भौतिक घटकांचा अल्पशा बुद्धीनेही अभ्यास केला तर तो जाणेल की आनंद उपभोगणारा घटक म्हणजे शरीर नसून शरीरातील सूक्ष्म आध्यात्मिक चित्कण आहे. तो थोडा जरी विचार केला मनुष्याने की अरे हे तर शरीर असं बनलेलं आहे आणि हा मेलेला आहे आपल्या समोर मृत शरीर, आपण म्हणत होतो काही काळापूर्वी हा जिवंत होतो, त्याच्याशी आपण बोलत होतो, पण आता तो अगदीच काय झालेला आहे, मृत झालेला आहे, त्याच्याशी आपलं कोणतंच आदान प्रदान करू शकत नाहीये. म्हणजे काय आहे, त्यातला जो आनंद उपभोगणारा जो जीव तत्व आहे ते निघून गेलेलं आहे. तर इथे आध्यात्मिक चित्कण असं म्हटलंय. ते आध्यात्मिक चित्कण म्हणजे काय आहे, आत्मा. आत्मा असतो तो आध्यात्मिक असतो. चित्कण म्हणजे भगवंत आहेत, त्यांचा एक आपण अंश आहोत. जर कोणी विचार केला की शरीराचे अवयव आनंद उपभोगतात तरी खरा उपभोक्ता आत्माच आहे. म्हणजे जर कोणी म्हणताय की शरीर आहे, त्याचे हे सगळे इंद्रिय आहेत, अवयव आहेत, ते आनंद उपभोगतात, तरी आपण जाणलं पाहिजे की खरा उपभोक्ता कोण आहे, आत्मा आहे. आत्मा आहे तेव्हाच ते शरीर चैतन्यमय होणार, त्याच्यात चेतना आहे, जाणीव आहे, भावना आहे. आत्मा निघून गेलं तर ते शरीर मृत आहे. त्या चित्कणात
चित्कण म्हणजे आत्मा, हे लक्षात ठेवूया आपण. त्या चित्कणात सदैव आनंद उपभोगण्याची प्रवृत्ती आहे, परंतु भौतिक आवरण आल्याने त्याची ती प्रवृत्ती दडपून राहते. आपल्याला ही गोष्ट कळणार नाही. भौतिक शरीराला आत्म्या वाचून आनंद उपभोगणे अशक्य आहे. पुरुषाला एखाद्या सुंदर स्त्रीचे मृत शरीर उपभोगण्यास दिल्यास त्याचा तो स्वीकार करील का? नाही. जर एखादा माणूस पुरुष आहे त्याला सांगितलं ही घ्या, ही डेड बॉडी आहे का सुंदर स्त्रीची, तिचा उपभोग घे, तो घेऊ शकेल का? नाही. का? कारण त्या मृत शरीरातून आत्मा निघून गेलेला असतो. आत्मा केवळ आनंद उपभोगीत नसतो, तर तो आत्मा आपल्या शरीराचा सांभाळही करीत असतो. आत्मा निघून गेल्यावर शरीर तात्काळ नष्ट पावू लागते. तर आपण हे जाणलं की शरीरात आत्मा जिथपर्यंत उपस्थित आहे तिथपर्यंत शरीर चेतनामय आहे, कार्यरत आहे. म्हणजेच आत्म्याच्या उपस्थितीनेच शरीरात वेगवेगळे बदल होऊ शकतात, विविध गोष्टींची जाणीव होऊ शकते, अनुभव घेऊ शकतो. तो जे घडतं आहे त्याची त्याला समज येते. नंतर त्याच्या शरीरात चैतन्य आहे, शरीरात आत्मा असल्यामुळे संवेदनशीलता आहे, जाणीव आहे. असं हे सगळं आपल्याला समजलंय की आत्मा शरीरात असल्यामुळे काय काय होतं, आणि आत्मा नसेल तर ते शरीर तात्काळ नष्ट पावू लागतं. बघा, सगळं 2-3 दिवसानंतर सगळं ही काय आहे, एक एक गोष्टी सगळ्या काय म्हणतात ना, सगळं नष्ट होतं. जे अवयव आहेत तेही गळून जातात. तर अशा तऱ्हेने हे जे शरीर आहे ते आत्मा आहे म्हणूनच सगळं कार्य करत असतं. त्याची वाढ पण तशी होत असते. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते वगैरे सगळं होतं. पुढे वाचूया. जर आध्यात्मिक चित्कण म्हणजे आत्मा आनंद उपभोगीत असेल तर त्याला स्वतःची इंद्रिय असलीच पाहिजेत, नाहीतर तो कसा आनंद उपभोगू शकेल? वेदांमध्ये स्पष्ट केले आहे की आत्मा जरी अतिसूक्ष्म कण असला तरी मूळ उपभोक्ता तोच आहे. वेदांमध्ये सांगितलं की मूळ उपभोग घेणारा हा शरीरात आहे तो आत्मा आहे. आत्म्याचा आकार मोजणे अशक्य आहे, परंतु याचा अर्थ त्या आत्म्याला आकार नाही असा मुळीच नाही. हा जो आत्मा आहे त्याच्याबद्दल एक श्लोक आहे की त्याचा आकारमान किती आहे. तर हा जर श्लोक तुम्हाला बघायचा असेल तर भगवद्गीतेचा 2.17 हा श्लोक आहे. 2.17 म्हणजे दुसरा अध्यायातला 17वा श्लोक. हा जर बघितला तर त्याच्या तात्पर्यात प्रभुपाद हा श्लोक देत आहेत. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेय स च अनंताय कल्पते. 2.17 मधलं मी तुम्हाला वाचून दाखवते काय ह्याचा अर्थ दिलेला आहे तो. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. म्हणजे काय, आपला जो केस आहे डोक्याचा, तो केसचं एकदम टोक असतं. टोक, लांबी नाही, टोक. तर टोक घेतलं आणि त्याचं म्हणजे अग्रभाग घेतला आणि त्याचे 100 भाग केले. ते 100वात एक भाग घेतला, 100तला एक, आणि त्याच्या टोकाचं पण पुन्हा 100 भाग केले तर किती होणार आहे? किती सूक्ष्म कणभर अगदी बारीक होईल ते. तर तेवढा आकार कसला आहे? जीव जो आत्मा आहे त्याचा एवढा सूक्ष्म आत्मा आहे. हा एवढा सूक्ष्म आत्मा आहे, एवढा आपल्याला आता कळलेलं आहे. पुढे वाचूया आपण. एखादी वस्तू आपल्याला एका बिंदूप्रमाणे लांबी रुंदी नसलेली दिसत असेल, परंतु सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर आपण तीच वस्तू पाहिली तर त्या वस्तूला लांबी रुंदी असल्याचे आपल्याला आढळून येईल.
त्याचप्रमाणे आत्म्यालाही स्वतःचे मोजमाप आहे, मात्र आपण ते जाणू शकत नाही. आपल्याला तेवढी दृष्टी नाहीये इतका सूक्ष्म आत्मा बघण्याची, इतकं सूक्ष्म त्याचा आकार बघण्याची. जेव्हा आपण सदरा शिवू इच्छितो तेव्हा तो आपल्या शरीराच्या मापाचा बनवितो. आत्म्यालाही आकार आहे, अन्यथा शरीर कशा प्रकारे त्या आकाराला अनुरूप असे वाढले असते. तर आता हे समजून घेऊया आपण. आत्मा हे काय म्हटलंय, हा इंद्रिय असलेला दिव्य व्यक्ती आहे. आत्म्याच्या उपस्थितीने शरीराची वाढ होते, हे पण पाहिलं आपण. ज्या शरीरात आत्मा आहे त्या शरीराची आत्म्याच्या उपस्थितीने वाढ होते, वेगवेगळे बदल होतात. असं म्हटलं जातं की शरीराची 6 प्रकारची स्थित्यंतरं आहेत, म्हणजे बदल होत असतो. जन्म होतो शरीराचा, शरीरात वाढ होत जाते बघा. ते छोटं मूल आहे ते वाढत जातं, वाढलं तरुण झालं, मग ते एक स्थिती राहते. म्हणजे आता तो पूर्ण वाढलेलं शरीर आहे तसं राहतं काही काळ. मग उपफळं, त्यातनं आणखीन काही जीव निर्माण होतात, मुलं होतात त्या शरीराला, तशी उपफळं निर्माण होणं. वृद्ध होतो, पुढे आजारी पडतं, क्षय होतो, असं क्षीण होत जातं शरीर, आणि शेवटी मृत्यू. तर असा हा जो शरीरातली जी स्थित्यंतर आहे, जे बदलाव आहे, ते आत्म्याच्या उपस्थितीने सगळं होत असतं. हा जो आत्मा आहे त्यानुसार काय आहे, हे शरीर कार्यरत होतं. सारांश हाच आहे की जीवात्मा निराकार नसून तो साकार आहे. जर पित्याला साकारत्व आणि व्यक्तित्व असेल तर मुलालाही ते असले पाहिजे, आणि जर मुलाला साकारत्व आणि व्यक्तित्व असेल तर पित्यालाही ते असतेच. साकारत्व म्हणजे आकार असणं. ते इथे समजवत आहेत की जर वडिलांना आकार आहे, रूप आहे, व्यक्ती आहेत वडील, तर मूल पण तसंच आहे. आणि मुलाला जर आकार आहे, रूप आहे, व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहे, तर वडिलांना पण असणारच. तर हे सगळं समजवण्याचा उद्देश काय आहे ते पुढे देत आहेत प्रभुपाद. आपण एकीकडे भगवंतांचे पुत्र असल्याचे आपले साकारत्व असल्याने, आपण एकीकडे भगवंतांचे पुत्र असल्याने आपले साकारत्व आणि व्यक्तित्व निश्चितपणे सांगतो, आणि दुसरीकडे परमपित्याचे साकारत्व आणि व्यक्तित्व नाकारतो. तर अशा तऱ्हेने अनेक लोक स्वतःला तर आकार आहे हे जाणतात, बघतातही, पण जेव्हा भगवंतांविषयी चर्चा होते तेव्हा ते म्हणतात भगवंतांना आकार नाही, निराकार आहेत, असं चुकीचं म्हटलं जातं. म्हणून प्रभुपाद इथे आपल्याला समजवू इच्छित आहेत की परमपिता हे जे आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, ते कसे आहेत, सच्चित आनंदमय विग्रह रूप आहे. सत म्हणजे काय, ते कायम राहणारं, असं त्यांचं शाश्वत राहणारं असं विग्रह आहेत. ते ज्ञानमय आहेत भगवंत. चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहेत, असं विग्रह आकार असलेलं रूप आहे. कायम अस्तित्वात असणारे, पूर्ण ज्ञानमय असणारे आणि पूर्ण आनंदमय व्यक्ती असे भगवान श्रीकृष्ण आहेत. पण हे जे मायावादी लोक आहेत, जे निराकारवादी लोक आहेत, ते भगवंतांचे जे साकारत्व आहे, आकार असणं जे आहे, त्याला नाकारतात, ते व्यक्तित्वच नाकारतात. भगवंत आपल्या सर्वांचे परमपिता आहेत आणि आपण भगवंतांचे अंश आहोत. सर्व आध्यात्मिक आणि भौतिक गोष्टी आहेत त्या सगळ्या भगवंतांपासूनच निर्माण झाल्या आहेत, आणि भगवंत सगळ्याचे स्वामी आहेत आणि नियंत्रक आहेत, हे आपण जाणलं पाहिजे. आणि ते भगवंत असे जे साकार रूपातले आहेत ते व्यक्ती आहेत, आणि आपण त्यांच्यातनं आलो आहोत, त्यांचे अंश आहोत. त्यामुळे आपल्यालाही आकार आहे, व्यक्तिमत्व आहे. तर आपण आता इथे विराम देऊया. आपला हा जो ग्रंथ आहे प्रेमसागर श्रीकृष्ण, त्याचं प्रकरण 1 मधले आपण पहिली
3 पानं वाचली आहेत आणि पुढच्या भागात आपण उरलेलं वाचूया. आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.